महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा अपडेट त्या विद्यार्थ्यांना एकदम महत्त्वाचा आहे ज्यांना महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे, तेही ITI झालेल्या इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना. आता जर तुमचा ITI झालेला नसेल, तो इलेक्ट्रिशियनमध्ये जर नसेल, तर तुमच्या परिचयाचे जे कोणी असणार त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला काय करा, आवर्जून शेअर करा. आता नेमकी डिटेल काय ते सर्व मी तुमच्याशी शेअर करतो, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं, जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला. ठीक आहे, आता नेमकी अप्रेंटिसशिप पुढच्या सुरुवातीला सांगितलं महापारेषणची अप्रेंटिसशिप आहे आणि एकदम महत्त्वाची अप्रेंटिसशिप आहे. त्याचं कारण असं की महापारेषणमध्ये जर अप्रेंटिसशिप केली तर महापारेषणमध्ये जेव्हा विद्युत सहाय्यकची वॅकन्सी येते त्याच्यामध्ये तुम्हाला मिळालेल्या गुणांमध्ये 10% ॲडिशनल गुण मिळतात. म्हणजे एकदम बेनिफिटच असते, म्हणून अप्रेंटिसशिप करणं पण गरजेची आहे. कुठची असो, पण महापारेषण एकदम टॉपचं डिपार्टमेंट आपल्यासाठी. ठीक आहे, आता त्याच्यासाठी ITI झालेलं असलं पाहिजे आणि ट्रेड असणार. फक्त इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहे. याचं लोकेशन कुठचं असणार, म्हणजे वर्किंग एरिया कुठचा आहे, तर तो आहे चंद्रपूर आणि गडचिरोली. मग सर फक्त इच्छेच विद्यार्थी इलिजिबल आहे का? नाही, महाराष्ट्रातले सर्वच विद्यार्थी याच्यासाठी काय इलिजिबल आहे. म्हणजे जेवढे पण विद्यार्थी आहे महाराष्ट्रातले कोणत्याही जिल्ह्यातले असो, ते इथे फॉर्म अप्लाय करू शकतात. आणि त्याच्यासाठी 43 जागा आहे, 43 वॅकन्सी आहे. ते मेरिट लिस्टनुसार लागणार. आता तुम्हाला याची तुम्हाला ऑनलाईन पण अप्लाय करायचं आहे, त्याची लिंक पण आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला मिळेल. आणि याचा ऑफलाईन फॉर्म पण सबमिट करायचा आहे तुम्हाला. तो फॉर्म पण काय होणार, आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती त्याची PDF मिळून जाईल. तर आवर्जून तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला डिटेल माहिती मिळायला हवी. ठीक आहे, आता नेमकं त्या लेटरमध्ये काय काय दिलेलं आहे ते सर्व तुम्हाला सांगतो. बघा, कुठची आहे महापारेषणची अप्रेंटिसशिप आणि विभाग जर बघितला बल्लारचे आहे. मग तुम्हाला सर आत्ताच तुम्ही चंद्रपूर म्हटलं, हो बल्लारच्या चंद्रपूरमध्येच येतो. ठीक आहे, फक्त विभाग काय दिलेला आहे, बल्लारच्या दिलेला आहे. तर याच्या अंतर्गत काय अप्रेंटिसशिप आहे आणि 2 जिल्ह्यामध्ये ती वाटल्या गेलेली आहे. कोणत्या तेही सांगतो. तर बघा, त्याच्यासाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे, ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, तेही इलेक्ट्रिशियनमध्ये ते इलिजिबल असतील. अप्रेंटिसशिप किती वर्षाची आहे सर, तर अप्रेंटिसशिप आहे 1 वर्षाची. 1 वर्षाचा कालावधी असतो. आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असणार तुम्हाला, तर जी आपली apprenticeshipiindia.gov.in या वेबसाईटवरती ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. पहिले आपला 100% प्रोफाईल क्लिअर करायचा, मग अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, ते कधी 5 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 याच्या दरम्यानच करायचं आहे. याच्या पूर्वी पण नाही आणि याच्या नंतर पण नाही, म्हणून बरोबर लक्षात ठेवा. 5 ते 16च्या दरम्यान तुम्हाला अप्लाय करायचं आहे, आठवणीने. त्याच्या समोर मागे चालणार नाही, बरोबर त्याच्या मध्यंतरी झालं पाहिजे. आता बघा, त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे आस्थापना क्रमांक, इस्टॅब्लिशमेंट नंबर खूप गरजेचा आहे. तुम्ही आता जर या तारखेच्या पहिले शोधलं तर दिसणार नाही, या तारखेच्या नंतर शोधलं तरी दिसणार नाही. तुम्हाला बरोबर हा इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा आहे तुमच्या अप्रेंटिसशिप पोर्टलच्या लॉगिनला. त्याच्यानंतर जागा बघितल्या 43 आहे आणि कार्यक्षेत्र म्हणजे तुम्हाला पोस्ट कुठं मिळू शकते किंवा वर्किंग कुठं राहू शकते तुमचं, तर ते राहू शकते चंद्रपूर आणि गडचिरोली. हे जे 2 जिल्हे आहेत त्याच्या अंतर्गत जे उपविभाग येतात, उपकेंद्र येतात, तिथे तुमची काय असणार, पोस्टिंग असणार किंवा तिथे तुम्हाला अप्रेंटिसशिपची ट्रेनिंग दिली जाणार. ठीक आहे, आता त्याच्यासाठी आवश्यक ज्या अर्हता आहे काय असणार, शैक्षणिक अर्हता काय असणार, तर एक कंपल्सरी आपला काय पाहिजे, 10वी असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपण SSC म्हणतो. ठीक आहे, 10वी असलेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे. NCVTचं कोणत्याही ITIतून प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट, ट्रेड असला पाहिजे तुमचा इलेक्ट्रिशियन. बाहेर म्हणजे विद्यार्थी चालणार नाही किंवा अदर कोणते चालणार नाही, डिप्लोमा तर कसंच नाही चालणार. फक्त ITIचे विद्यार्थी ते SCVT नाही NCVTचेच असले पाहिजे. त्याच्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र आणि कागदपत्र, नेमकं डॉक्युमेंट कोणते लागतात ते फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे. आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अप्लाय पण करायचे, अप्लाय म्हणतो अपलोड करायचे, स्कॅन करून काय करायचे, अपलोड. कोणते SSC आणि ITIच्या तुमच्या मार्कशीट, डिप्लोमा. आता इथे 4ही मार्कशीट सेमिस्टर लिहिलेला, पण लक्षात ठेवा की ॲन्युअल पॅटर्नचे विद्यार्थी त्यांचे 4 नसतात, 2च असतात आणि एक कंबाईन असते. ठीक आहे, त्याच्या तुमच्या गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला झाला, TC म्हणतो, आधार कार्ड आवश्यक आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार, आठवणीने डोमिसियल लागणार. ठीक आहे, हे सर्व काढून असणार, नसेल तर काढून टाकायचं. त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असाल, ठीक आहे, तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे गटात नसाल मोडत, उन्नत गटात नसाल मोडत, म्हणजे त्याला नॉन क्रिमिलियर म्हटलं जातं. त्याच्यामध्ये येत असाल तर बघा, SC STला राहत नाही, EWSला पण राहत नाही आणि ओपनला पण राहत नाही, बाकी कॅटेगरीला असते. तर त्यांना नॉन क्रिमिलियर पण जोडावं लागेल. इथं लिहिलेलं आहे SC STला सोडून. ठीक आहे, EWS असेल तुमचं तर EWS सर्टिफिकेट लागेल. आणि जर तुम्ही SC BCमध्ये येत असाल तर तुम्हाला SC BCचं सर्टिफिकेट लागेल. यांचं पण तुमचं पण नॉन क्रिमिलियर असतं, बाकी अदर कॅटेगरी सारखंच. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सर्व तुम्हाला काय करावं लागेल, ऑनलाईन पोर्टलला अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतर विद्यावेतन जे आहे ते त्यांच्या नियमानुसार देणार. आता
8,000 होतं, 8चा आता 9,000 झालेला आहे. आता ते त्यांनी काय नियम लावते त्यांच्या हातामध्ये डिपेंड आहे, त्यांच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. आणि ते विद्यावेतन बदलत असतं दरवर्षी, काही ना काही त्याच्यामध्ये फेरबदल चालू असतो. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करायचे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमचं SSC आणि ITI गुणपत्रिकेवरील नाव आणि आधार कार्डावरील नाव एकदम सुसंगत असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या ITIची मार्कशीट, ITIतले तुमचं नाव आणि ITI आपल्या 10वीचे नाव मार्कशीटवरचे हे नाव आणि आधार कार्डचं नाव एकदम मॅच झालं पाहिजे. जर तुमच्या याच्यामध्ये बदल असेल तर आत्ताच त्या काय करायचं, आधार कार्डला अपडेट करून टाकायचं, ते चालणार नाही मग. आणि तुमचं 16 फेब्रुवारीपर्यंत 18 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असलं पाहिजे. जशी विद्युत सहाय्यकची भरती निघते तेव्हा पण एज लिमिट 38 असतं. आणि कॅटेगरी जे रिझर्वेशनमध्ये आहे म्हणजे मागासवर्गीयमध्ये आहे त्यांना पुन्हा 5 वर्ष म्हणजे 43 वर्षापर्यंत जेव्हा जागा निघतात ना तेव्हा पण ही एज लिमिट असतेच. ठीक आहे. आता अप्रेंटिसशिप करता पण तीच आहे. आणि तुम्हाला सर्व काही माहिती तुमच्या ईमेलवरती आणि मोबाईलवरतीच मिळणार. म्हणजे तुमची लिस्टमध्ये नाव आलं की नाही आलं ते सर्व तुम्हाला तुमच्याच याच्यावरती माहीत होणार. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही किंवा फोन पण कोणाला करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आमच्याकडे लिस्ट आली किंवा वेबसाईटवरती येतेच, ते तुम्हाला मी टाकूनच देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमची निवड कशी होणार, तर निवड होणार तुमचे 10वी SSCचे तुमचे गुण त्याला अर्धे केले जाईल. त्याच्यानंतर तुमच्या ITIचे गुण त्याला अर्धे केले जाईल, 50% ॲव्हरेज काढला जाईल. मग तुमची मेरिट लिस्ट लावणार, तेही आरक्षणानुसार कॅटेगरी वाईज लावली जाईल आणि मग ती तुमची लिस्ट तयार होणार. त्याच्यानुसार जर तुमचं सिलेक्शन असलं तर ते तुमच्या लिस्टमध्ये नाव येईल, म्हणजे तुमच्या गटामध्ये मोडत असाल तर. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे 5 ते 16च्या दरम्यान. आठवणीने फॉर्म अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पण सबमिट करायचा. कसा काय बघा, प्रपत्र दिलेला आहे म्हणजे या फॉर्मच्या या PDFच्या शेवटी. म्हणून टेलिग्रामला गेलं की तुम्हाला सरळ PDF मिळते. त्या फॉर्मची प्रपत्र काय करायची, प्रिंट मारायची, भरायचा, त्याच्यासोबत कागदपत्र लावायचे. ऑनलाईन अप्लाय केली त्याची पण एक प्रिंट लावायची आणि ते नेऊन द्यायची किंवा पोस्ट करायची. आता इथं जे लिहिलं आहे ते आणि हिरव्या कलरचा जो पत्ता आहे ना त्या पत्त्यावरती बघा काय करायचं आहे, ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत म्हणजे जो आता अप्लाय केला त्याची एक प्रिंट घ्यायची आहे. सोबत क्रमांक 2 मध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे जे मी तुम्हाला आता वाचून दाखवले ते आणि पुन्हा समोर फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे ते सर्व कागदपत्रे तुम्हाला काय करायचं आहे, साक्षांकित किंवा स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचे आहे, स्वतःच्या हाताने अटेस्टेड करायचं आहे. त्याच्या झेरॉक्स घेऊन आणि ते 27 फेब्रुवारीपर्यंत काय करायचं आहे, तुम्हाला जमा करायचं आहे. 27 फेब्रुवारी जमा करायचं कुठे, इथे जो ॲड्रेस दिलेला आहे हिरव्या रंगामध्ये, या हिरव्या रंगाच्या ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याच्या 2 पद्धती आहे, एक तर तुम्ही स्वहस्ते स्वतः नेऊन द्या किंवा पोस्टाने पाठवा. फक्त पाठवत असताना 27 पर्यंत पोहोचलं पाहिजे याचा काय करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे बल्लारशाचा आहे, जिल्हा चंद्रपूर. इथे ते तुमचं बरोबर पत्र पोहोचलं पाहिजे. स्वतः नेऊन दिलं तर खूपच छान, पण जे दूरचे विद्यार्थी आहे ते त्यांना इथं पोहोचता येणार नाही एवढ्या लवकर, तर त्यांनी पोस्टाने पाठवलं तरी चालेल, 3-4 दिवसामध्ये सहज पोहोचून जातं. तर प्रपत्र मध्ये काय असतं, प्रपत्र मध्ये सर्व तुमची डिटेल वगैरे भरायची, फोटो वगैरे लावायचा, हाच फॉर्म प्रिंट मारायचा. प्रत्येकाचा फॉर्म इथं लिहिलेलं असतं बल्लारशा म्हणून. प्रत्येक विभागाचं काय होतं हेडिंग बदलतं, बाकीचा फॉर्म जवळपास जशा तुम्हाला तसाच दिसतो. ठीक आहे. सर्व तुम्ही जी कॅटेगरी वगैरे टाकायची, इथे कॅटेगरी एकच असते सर्वांची, 2-2 नसते, लक्षात ठेवायच्या. तुम्ही काय केलं, ITI कधी केलं, डिटेल तुम्ही वाचलं की तुम्हाला समजते, कारण मराठीमध्ये ह्याच्यामध्ये काही विशेष नाही. आणि कागदपत्रे कोणते जोडायचे, एवढे कागदपत्रे जोडायचे आहे, असेल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं. झेरॉक्स जोडायचे स्वतः सही करून. फक्त त्याच्यात लक्षात ठेवा की तुमचं जात प्रमाणपत्र म्हणजे पॉईंट नंबर 5, त्याच्यानंतर पॉईंट नंबर 8 आणि त्याच्यानंतर पॉईंट नंबर 9. ठीक आहे. या तिघांपैकी माहिती आहे का एकच तुमचं हो राहू शकते किंवा 3ही नाही राहू शकते. म्हणजे ओपनमध्ये असाल तर 3ही याच्यामध्ये नाहीच असणार, आणि जर तुम्ही कॅटेगरीत असाल अदर कॅटेगरीसाठी एकच हो येणार, मग हे 2 नाही येणार. ACBC असाल तर तुम्हाला इथे हो येणार, बाकीचे 2 नाही. म्हणजे तिघापैकी तुमच्याकडे एक असलं पाहिजे. जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल तर ओपनमध्ये मग 3ही नाही, बाकीचे तर मग सांगायची गरज नाही, तेच आहे जे मी याच्यापूर्वी तुम्हाला वाचून दाखवल्या. घोषणापत्र लिहायचं आणि खाली काय करायचं, सिग्नेचर मारून टाकायची, डेट वगैरे टाकून द्यायची. ठीक आहे. हे घोषणापत्र पण त्याच्यासोबत जुळलेलं आहे, याची प्रिंट मारायची आवर्जून. ठीक आहे. तर ही माहिती होती अप्रेंटिसशिपची, महापारेषण, जे की एकदम महत्त्वाचे. जेव्हा केव्हा भरती येणार तेव्हा तुम्हाला महापारेषणचं तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येणार. ठीक आहे. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना महापारेषण, महावितरण किंवा इतर स्पर्धा परीक्षा, इस्रो असणार, भेल असणार, ONGC असणार, DRDO, ज्या काही स्पर्धा परीक्षा ITIच्या बेसिसवरती वॅकन्सी येत असतात, त्याची जर तुम्हाला तयारी करायची असेल इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरता, तर आपल्या ॲपवरती, आपलं जे ॲप आहे CST लॉन्चपॅडचं, त्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे जो की इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. तर त्याचा एकदम सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. थेरीचा मास्टर कोर्स आहे. तर तुम्ही याची अधिक माहिती इन्स्टिट्यूटच्या
यूट्यूबच्या नंबरला फोन करून पण घेऊ शकता, ॲप डाउनलोड करून पण घेऊ शकता, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण मिळते, किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी लागलेले आहे जॉबवरती त्यांना पण विचारू शकता. ठीक आहे. तर जर अभ्यास करायचा असेल, स्पर्धा करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर जॉईन करायचं झालंच तर आठवणीने काय करायचं, ओपन माइंड गुरुजी नावाचा एक कूपन कोड आहे, ज्याच्यामध्ये 10% काय ऑफ आहे. कूपन कोड वापरायचं, जेणेकरून तुमच्या फीजमध्ये 10% काय होतं, डिस्काउंट होतं. ठीक आहे. हे होती कोर्सची माहिती. आणि जी आत्तापर्यंत याच्यापूर्वी दिली ती कशाची होती, अप्रेंटिसशिपची माहिती, तीही कुठची, महापारेषणमधली. ठीक आहे. इथे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत काय करा, या व्हिडिओला शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.